असल्यामुळे या नवीन वर्षात या स्टेट बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना आणि पोस्टातील खातेधारकांना एका योजनेच्या माध्यमातून या नवीन वर्षामध्ये तब्बल 4 लाख रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं पोस्टामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा ग्राहकांनो, जर तुम्ही स्टेट बँकेमध्ये खातं उघडून ठेवलेलं असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये खातं उघडून ठेवलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या बँकांच्या माध्यमातून या नवीन वर्षानिमित्त 4 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। परंतु ज्या खातेधारकांचे बँक खाते या बँकेमध्ये नसेल आणि त्यांनी जर या बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर त्या खातेधारकांना सुद्धा या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा खातेधारकांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं बँक खातं पोस्टामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, स्टेट बँकेमध्ये भरपूर नागरिकांचे खाते आहे आणि पोस्ट बँकेमध्ये सुद्धा भरपूर नागरिकांचे खाते आहे। त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो। त्यामुळेच या बँकांच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना तब्बल 4 लाख रुपयांचं अनुदान या नवीन वर्षानिमित्त मिळणार आहे। बघा ग्राहकांना, आता बघा सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे या नवीन वर्षात सर्व खातेधारकांना या 4 लाख रुपयांचा फायदा होणार आहे। बघा कदाचित तुम्हाला यावरती विश्वास सुद्धा बसणार नाही, परंतु या दोन बँकेच्या सर्व बँक खातेधारकांसाठी सर्वात मोठी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून या 4 लाख रुपयांचं अनुदान सर्व खातेधारकांना मिळणार आहे। जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु खातेधारकांना हे 4 लाख रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत, या 4 लाख रुपयासाठी कोणती प्रोसेस करायची आहे तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे जर तुमचं बँकेमध्ये खातं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा ग्राहकांना, प्रत्येक बँक खातेधारकाला म्हणजेच स्टेट बँकेमधील खातेधारकाला आणि पोस्ट मधील बँक खातेधारकाला 4 लाख रुपये मिळवून देणारी योजना या दोन बँकांच्या माध्यमातून सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पोस्टामधील बँक खातेधारकांसाठी दुसरी वेगळी नवीन योजना अशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच दोन बँकांच्या दोन वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। जर तुमचं बँक खातं स्टेट बँकेमध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या वेगवेगळ्या दोन योजनांच्या माध्यमातून हे 4 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। बघा ग्राहकांना, स्टेट बँकेच्या 4 लाख रुपयांच्या योजनेसाठी कोणकोणते ग्राहक खातेधारक पात्र आहेत आणि पोस्टाच्या 4 लाख रुपयांच्या योजनेसाठी कोणते ग्राहक कोणते बँक खातेधारक पात्र आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, 2 दिवसांमध्ये कसे पैसे मिळवायचे आहेत तर याची संपूर्ण सविस्तर अगदी मुद्देसूद डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे पुढील 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा खातेधारकांना, जर तुम्हाला खरोखर या 4 लाख रुपयांची गरज असेल, या 4 लाख रुपये योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे 4 लाख रुपये 2 दिवसांच्या आतमध्ये या दोन बँकेतील खातेधारकांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत। परंतु खातेधारकांना या 4 लाख रुपये योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कोणते धारक पात्र ठरतील याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। जर तुमचं बँक खातं पोस्टामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या 4 लाख रुपयांच्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। परंतु ज्या नागरिकांचे बँक खाते स्टेट बँकेत किंवा पोस्ट बँकेमध्ये नसेल आणि त्या खातेधारकांना सुद्धा या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा या बँकेमध्ये खाते उघडून या योजनेचा अर्ज करून या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा खातेधारकांना, स्टेट बँकेतील खातेधारकांसाठी आणि दुसऱ्या बँकेतील खातेधारकांसाठी सुद्धा महत्त्वाची सूचना आहे। स्टेट बँकेतील खातेधारकांना आणि पोस्टातील खातेधारकांना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु ज्यांचं खातं पोस्ट बँकेमध्ये नसेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नसेल आणि त्यांना हा लाभ मिळवायचा असेल तर
त्यांनी लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। आता बघा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि पोस्ट बँक सुद्धा भारतातील सर्वात मोठी बँक आहे। तर या दोन बँका तुम्हाला हे पैसे देणार आहेत, म्हणजेच या दोन्ही बँकांना आपल्या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं पाठबळ आहे। या बँकांना केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची मान्यता आहे। आता बघा खातेधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की केंद्र सरकारने खातेधारकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे, प्रधानमंत्री जनधन योजना। बघा आता ही योजना पूर्वीपासून आहे। या योजनेला अनुसरून स्टेट बँकेतील खातेधारकांना आणि पोस्टातील खातेधारकांना आता हे पैसे मिळणार आहेत। बघा ग्राहकांना आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जनधन योजना, पोस्ट बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या तिघांचा काय संबंध आहे। तर बघा याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे। परंतु तुमचं खातं स्टेट बँकेत किंवा पोस्टात असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। परंतु ज्यांचं खातं नसेल त्यांनी लवकरात लवकर खातं उघडून या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आता बघा ग्राहकांना आपल्या देशामध्ये या प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते 50 ते 55 लाख खातेधारकांनी उघडलेले आहे। परंतु आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही जनधन खातं उघडलेलं नाही, आमचं तर फक्त स्टेट बँकेत किंवा पोस्टात खातं आहे। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, जेणेकरून पोस्टामध्ये खाते असेल, स्टेट बँकेमध्ये खाते असेल तर या 4 लाख रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे। बघा ग्राहकांना तुमचे स्टेट बँकेतील खाते किंवा पोस्टातील खाते या जनधन खात्यामध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। जर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, अन्यथा हा लाभ येण्यासाठी अडचणी सुद्धा येऊ शकतात। आता बघा खातेधारकांना या जनधन खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम नसतो, त्यामुळे तुम्ही स्टेट बँकेत किंवा पोस्टात कुठे पण जनधन खाते उघडू शकता। उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा राष्ट्रीयकृत सरकारी बँका अशा सर्व बँकेमध्ये तुम्ही हे जनधन खाते उघडू शकता। जसे की स्टेट बँकेतील खातेधारकांसाठी हा सर्वात महत्त्वाचा फायदा असणार आहे, त्यासोबत पोस्ट बँकेमध्ये खाते उघडलेल्या सर्व ग्राहकांसाठी याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो 4 लाख रुपयांचा लाभ आहे तर हे अनुदान आहे, हे अनुदान जनधन खातेधारकांसाठी आहे, हे जनधन खातेधारकांनाच मिळणार आहे। बघा ग्राहकांना स्टेट बँकेतील खातेधारकांना आणि पोस्टातील बँक खातेधारकांना आवर्जून ही माहिती काळजीपूर्वक ऐकायची आहे। परंतु जर तुम्ही याच्या अगोदर जनधन खाते उघडलेले नसेल तर ते खाते उघडायला वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्ही जुने कोणते एखादं बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल, उदाहरणामध्ये तुमचं खातं स्टेट बँकेमध्ये अगोदर कधीतरी तुम्ही खोलून ठेवलेलं असेल, पोस्ट बँकेमध्ये सुद्धा कधीतरी खोलून ठेवलेलं असेल किंवा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही खातं उघडून ठेवलेलं असेल, मग ते खातं जुने असेल, नवे असेल, या महिन्यांमध्ये खोललेलं असेल, मागच्या महिन्यामध्ये कधी पण तुम्ही जर उघडून ठेवलेलं असेल तर ते खाते आता जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करता येऊ शकता। तर जुने बँक खाते जनधन खात्यामध्ये कसे ट्रान्सफर करायचे आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। परंतु खातेधारकांना या 4 लाख रुपयांच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, हे 4 लाख रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर मुद्देसूद माहिती तुम्हाला लगेच पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। तुम्हाला अर्ज भरण्यापासून ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 4 लाख रुपये येईपर्यंत संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा खातेधारकांना हे 4 लाख रुपये मिळवण्यासाठी वयाची अट 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं पोस्ट बँकेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असलं पाहिजे। यासोबत तुमच्या मुलाचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्या मुलाच्या खात्यासोबत तुम्ही जॉईंट खातं या ठिकाणी उघडू शकता, म्हणजेच तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्या मुलाचं किंवा मुलीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याच्यासोबत तुमचं जॉईंट खातं तुम्ही उघडू शकता आणि या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे पैसे सुद्धा मिळवू शकणार आहात। बघा ग्राहकांना हे खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या ठिकाणी सांगत आहे। बघा जनधन खाते उघडल्यानंतरच हा लाभ तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुमचं खातं पोस्टात असेल, स्टेट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल, मग ते खातं जुनं असेल, नवीन असेल, कधी पण खातं खोललेलं असेल आणि तुम्हाला सुद्धा या 4 लाख रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर हा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा खातेधारकांना हे खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। बघा
बघा, यामध्ये तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असायला पाहिजे, त्यासोबत रहिवासी दाखला असावा. हे 3 कागदपत्रे तुम्हाला हे जनधन खाते उघडण्यासाठी लागणार आहे. तुम्हाला फक्त हा लाभ मिळणार नाही, यासोबत अजून विविध योजनांच्या माध्यमातून हे पैसे या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे खातं म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना खाते. बघा मित्रांनो, या जनधन खात्याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला 4 लाख रुपये तर मिळणारच आहे, त्यासोबत विविध योजनांचा लाभ, विविध सुविधांचा लाभ सुद्धा मिळणार आहे. बघा मित्रांनो, या जनधन खात्याच्या माध्यमातून तुम्हाला विविध सुविधा मिळणार आहेत. यामधील पहिली सुविधा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन बँकिंग व्यवहार या खात्यामधून करता येणार आहेत. बघा, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना विविध सुविधा पुरवत असते, त्याच पद्धतीने या जनधन खात्याच्या माध्यमातून तुम्हाला 4 लाख रुपयांसोबत अजून ऑनलाईन बँकिंगचा व्यवहार करता येणार आहे. म्हणजेच फोन पे, गुगल पे, पैसे ट्रान्सफर करणे, पैसे घेणे अशा पद्धतीचे ॲप या खात्यावरती तुम्ही वापरू शकता. त्यासोबत दुसरा लाभ, दुसरी सुविधा म्हणजे अपघाती विमा. बघा, सरासरी 2 लाख रुपयापर्यंत हा जीवन विमा, अपघाती विमा मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला या खात्याच्या माध्यमातून ATM कार्ड मिळणार आहे, ज्याद्वारे तुम्ही राज्यातून किंवा देशातून कुठूनही पैसे काढू शकता. ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, परंतु खेडेगावांमध्ये ही योजना पोहोचलेली नव्हती. सुरू होती, परंतु भरपूर नागरिकांना माहिती नव्हती, त्यामुळे हा लाभ त्यांना घेता आलेला नव्हता. परंतु आपला चॅनल पूर्ण खेडेगावांमध्ये आपण पसरवलेला आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती 100% मिळत आहे. परंतु मित्रांनो, खातेधारकांना या जनधन खात्याच्या माध्यमातून या 4 लाख रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे, याचा अर्ज कसा करायचा आहे, याचीच माहिती आपण आता या ठिकाणी बघून घेणार आहोत. जर तुमच्याकडे पोस्टाचं ते लाल कार्ड असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं ते निळं पासबुक असेल, तर हा लाभ कसा मिळवायचा आहे तुम्ही सुद्धा नक्की शेवटपर्यंत पहा. बघा, आता बघा, स्टेट बँकेतील ग्राहकांना आणि पोस्टातील ग्राहकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु ज्यांचं खातं यामध्ये नसेल, तर त्यांनी दुसऱ्या बँकेतील कोणत्या तरी बँकेमध्ये जुनं खातं उघडलेलं असेल किंवा ते नवीन खातं असेल, तर ते खातं तुम्ही जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता आणि त्याच्या माध्यमातून अर्ज करून हा लाभ मिळवू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही जनधन खातं उघडून हा लाभ सुद्धा मिळवू शकणार आहात. आता बघा मित्रांनो, ग्राहकांना तुम्हाला हा लाभ जनधन खाते खोलल्यानंतर एक रुपे कार्ड दिले जाणार आहे. या रुपे कार्डच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंतचा जीवन विमा, हा विमा अपघाताच्या वेळेस पैसे मिळवून देतो. अतिरिक्त 2 लाख रुपयांचा विमा देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. आता बघा, जर या जनधन खात्यामधील खातेधारकाचा अपघाती निधन झालं किंवा या ठिकाणी त्याचा अपघात झाला, तर त्याला या विम्याच्या माध्यमातून 4 लाख रुपयांचा विमा या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच ग्राहकांना जर खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर या ठिकाणी विम्याच्या पैशांसाठी अर्ज करावा लागतो. या विम्यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. बघा, तुम्ही सुद्धा जनधन खाते उघडल्यानंतर या ठिकाणी तुमच्या कोणाचा जरी अपघात झाला किंवा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला, तर तुम्हाला सुद्धा हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा, या ठिकाणी मृत्यूचे म्हणजेच अपघाती विम्याचे पैसे मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर विम्याचा अर्ज, FIR ची मूळ प्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट लागणार आहे. त्यासोबत FSL रिपोर्ट लागणार आहे, आधार कार्डची प्रत, बँक स्टेटमेंट, रुपे डेबिट कार्ड असल्याचे शपथपत्र सुद्धा लागणार आहेत. बघा, हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला विम्यासाठी दावा करता येऊ शकतो. हा दावा केल्यानंतर जे कोणी वारसदार असतील म्हणजेच नॉमिनल असतील, तर त्यांना या विम्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. बघा, या विम्याचा अर्ज कसा करायचा आहे हे आपण आता बघून घेऊयात. या विम्याच्या अर्जासाठी 1 रुपया सुद्धा लागणार नाही. हा अर्ज निशुल्क आहे. तुम्ही या ठिकाणी जनधन खाते उघडलेले असायला पाहिजे आणि तुमच्याकडे त्याचे रुपे कार्ड असायला पाहिजे. बघा, योजना फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टातील खातेधारकांसाठी नाही, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कोणती पण बँक असू द्या, त्या सर्व बँक खातेधारकांसाठी ही विम्याची योजना सुरू आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जाऊन अपघाती विम्यासाठी जनधन खाते कसे उघडायचे आहे याची माहिती घेऊ शकता आणि या ठिकाणी ही माहिती घेतल्यानंतर अपघाती विम्याचा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती भरून या ठिकाणी अर्ज देऊ शकता. बघा, तुमचं खातं स्टेट बँकेत असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा विमा उतरवून घ्यायचा असेल किंवा नसेल, तरी पण तुम्ही जनधन खाते उघडा, कारण या जनधन खात्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपघाती विमा उतरवला, तर तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्या घरचे जे वारसदार
असतील, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, तर यांना अपघात झाल्यानंतर सरासरी 4 लाख रुपयांचं अनुदान थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहे। त्यासोबत जर अपघाती मृत्यू झाला तर सरासरी 4 लाख रुपयांच्या पुढे हा विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही बँकेचे खातेधारक असाल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपघाती विम्यासाठी आणि या ठिकाणी अपघाती